आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे मुंगीताईचं चित्र. एक मिनू नावाची मुलगी होती. ती रोज शाळेत जायची. शाळेत छान अभ्यास करायची, गाणी म्हणायची, चित्र काढायची आणि खूप खूप खेळायची. एके दिवशी मिनू काय करत होती माहितीये का? ती घराच्या दारावर चित्र काढत बसली होती. तेवढ्यात तिला एक बारीकसा आवाज ऐकायला आला. मिनू. मिनूने इकडे तिकडे पाहिलं आणि मिनूला प्रश्न पडला, कोणाचा बरं हा आवाज? मिनूनं इकडं पाहिलं, तिकडं पाहिलं, वर बघितलं, खाली बघितलं, कोणीच तर दिसलं नाही. मिनू आपली पुन्हा चित्र काढायला सुरुवात करू लागली. पुन्हा मिनूला आवाज आला, मिनू, ए मिनू, खाली बघ की, मी मुंगी बोलतीये. एक लहानशी मुंगी तिच्याशी बोलत होती. वा, मुंगीताई माझ्याशी बोलते. काय गो, काय हवंय तुला? मिनूनं मुंगीताईला विचारलं. मुंगी म्हणाली, माझं चित्र काढ ना गो. मी कशी दिसते सांग ना. मुंगीताई म्हणाली. मग मिनूताई हळूच हसली आणि म्हणाली मुंगीला, अगं थांब थांब, मी तुला सजवते, मग तुझे छानसे चित्र काढते. मिनूनं चांगली एक छोटीशी बारीक टिकली मुंगीच्या कपाळाला लावली. बस आता माझ्या छोट्याशा खुर्चीवर, तुझं सुंदर चित्र काढते मिनू म्हणाली. मुंगीताई, बोललीस तरी चालेल आणि हसलीस तरी पण चालेल, पण खाली उतरू नकोस मी तुझं छानसं चित्र काढून देते. इवल्याशा मुंगीचे छोट्या कागदावर मिनूनं छानसं चित्र काढलं. तिचा लाल लाल रंग, बारीकसे गोल डोळे, लांब लांब पाय, मुंगीताईंचं सुंदर चित्र तयार झालं. मिनूनं मुंगीताईला चित्र दाखवलं. मग काय? मुंगीताई मिनूला म्हणाली, मिनू, किती छान, आज माझे पहिल्यांदाच कोणीतरी चित्र काढले. मुंगीनं चिमुकला चित्राचा कागद आपल्या तोंडात धरला. खुर्चीवरून ती तुरु 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 खाली उतरली आणि निघाली आपल्या घरी. मुंगीनं आपल्या मैत्रिणींना तिचं चित्र दाखवलं. छानसं छोटुकलं नाजूकलं चित्र. चित्रात मुंगीताई खूप छान दिसत होती. मिनूनं लावलेली टिकली तर तिला खूपच आवडली. तिचं चित्र सगळ्यांना आवडलं होतं आणि असं हे मुंगीताईचं चित्र मिनूलाही खूप आवडलं होतं.